पुण्यात गणेशोत्सवाच्या धामधुमीत एका हत्याकांडामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी वर्तुळातील वाद चव्हाट्यावरती आलाय। वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं 5 सप्टेंबरला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स इथं आयुष कोमकरची हत्या केली। आयुष हा वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा होता, तरी देखील बंडू आंदेकरने आपल्या नातवाला संपवण्यासाठी कोणतीही दयामया दाखवली नाही। अशातच आता गणेश कोमकर याला पॅरेल मंजूर करण्यात आलेला आहे। आयुषचे वडील आणि कुटुंबातील काही सदस्य सध्या तुरुंगात आहेत। आयुषच्या हत्येनंतर जयंत कोमकर, संजीवनी कोमकर आणि गणेश कोमकर यांनी पॅरेलची मागणी केली होती। पोलिसांनी आयुषचा मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवगृहात ठेवला होता। आज मृतदेह ताब्यात घेऊन संध्याकाळपर्यंत अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे। या अंत्यसंस्कारासाठी आयुषचे वडील आणि वनराज आंदेकर हत्ये प्रकरणातील प्रमुख आरोपी गणेश कोमकर याला पॅरेल मंजूर करण्यात आलेला आहे। गणेश कोमकर याच्यावर गोळीबार करून निर्घुण खून केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह 13 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केलाय। त्यामध्ये माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकरसह आणखी एका महिलेचा समावेश आहे। या प्रकरणी यश पाटील आणि अमित पाटोळे यांना अटक केलेली आहे। 2 दिवस गणेश विसर्जन असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आयुष कोमकर याच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत।